एक मोठी बातमी आहे। मनसेमध्ये जागा वाटपावरनं नाराजी दिसते। पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे। मागाठाण्यामध्ये मनसेला केवळ एक जागा मिळाल्यामुळे पदाधिकारी नाराज आहेत। शाखाध्यक्ष रमेश आंबोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईची हवा ही अतिशय खराब स्थितीमध्ये नोंदवली गेली आहे। मुंबईचा AQI हा 133, BKC आणि वांद्रे इथला AQI 175 आहे, तर घाटकोपर, भायखळा आणि दादर कुलाब्यामध्ये हवा प्रदूषित आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, बघूयात। वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालावलेला आहे। मी सध्या मुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। मुंबईत सर्वत्र सध्या धुरकट वातावरण दिसतंय। दृश्यमानता सुद्धा कमी झालेली आहे। ज्या इमारती एरवी स्पष्टपणे दिसतात त्या सुद्धा आज दिसेनाशा झालेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, सर्दी, ताप आणि खोकला अशा तक्रारी सुद्धा या हवेमुळे जाणवू लागल्याचे बोललं जाते। वारंवार उपाययोजना करून देखील गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये हवेचा जो स्तर आहे तो सातत्याने खालावतोय। ग्लोबल वॉर्मिंगचे कुठेतरी थेट पडसाद जे आहेत ते सुद्धा उमटताना दिसतंय आणि यावर काही ब्लँकेट पॉलिसी या दोन्ही प्रशासकांकडून काढण्यात येणार आहे का किंवा सरकार यामध्ये काही दखल घेणार आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।